हॅलो एव्हरीवन अँड वेलकम ऑल ऑन केमिस्ट्री स्टडी चॅनल केमिलिमिनेसन्स. या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर बायोमॉलिक्युल्स अंडर टॉपिक प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड्सचा स्टडी करणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण प्रोटीनचा काही पार्ट स्टडी केलेला आहे. त्यामध्ये प्रोटीन काय असतं, प्रोटीन फॉर्म कसं होतं, प्रोटीनचे शेप्सवरून त्याला कोणत्या टाईपमध्ये क्लासिफाय केलं गेलं आहे, हे सर्व आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं आहे. प्रोटीन इज फॉर्म बाय कनेक्टिंग अल्फा अमिनो ॲसिड विथ ईच अदर. वेगवेगळे अल्फा अमिनो ॲसिड जेव्हा एकमेकांना कंबाईन होतात, जॉईन होतात, तेव्हा ते लॉंग पॉलिमर चेन फॉर्म करतात आणि त्या पॉलिमर चेनलाच प्रोटीन असं म्हटलं जातं. ज्या बॉन्डचे थ्रू अल्फा अमिनो ॲसिड एकमेकांना जॉईंट झालेले असतात, कनेक्ट झालेले असतात, त्या बॉन्डला अमाइड किंवा पेप्टाइड बॉन्ड असं म्हटलं जातं. हे सर्व आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितले आहे. या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पॉईंट जो स्टडी करणार आहोत प्रोटीनचा, तो आहे डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. लेट्स सी व्हॉट इज डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. Denaturation is the process by which the molecular shape of protein changes without breaking the amide or peptide bond. Denaturation प्रोसेसमध्ये काय होतं का जो काही मॉलिक्युलर शेप आहे प्रोटीनचा, तो शेप चेंज होऊन जातो विदाउट ब्रेकिंग द अमाइड और पेप्टाइड बॉन्ड. आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं आहे का जो प्रोटीन आहे त्याचे शेपवरून दोन टाईपमध्ये क्लासिफाय केलं गेलं आहे. एक आहे ग्लोब्युलर प्रोटीन, दुसरा आहे फायब्रस प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीनमध्ये प्रोटीनचा शेप हा स्पेरिकल आहे, फायब्रसमध्ये प्रोटीनचा शेप हा सिलेंड्रिकल आहे. आणि हे शेप कशावरून आलेले आहे का जे अल्फा अमिनो ॲसिड प्रोटीन फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व आहे ते एकमेकांना कसे जॉईंट झालेले आहे, त्यांचा काय ओरिएंटेशन आहे, त्या ओरिएंटेशनवरून त्यांच्या अरेंजमेंटवरून त्या प्रोटीनला शेप डिसाईड झालेले आहे. तर ते जे शेप आहे ते शेप चेंज होतात या डिनेचरेशन प्रोसेसमध्ये. बट त्यामध्ये असणारे जे अमिनो ॲसिड आहे त्यांचा मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होत नाही. म्हणजे अल्फा अमिनो ॲसिड ब्रेक होऊन वेगळं होत नाही किंवा रिमूव्ह होत नाही प्रोटीनमधून. जेवढे अल्फा अमिनो ॲसिड आहे ते ॲज इट इज राहतात. फक्त जो काही त्या प्रोटीनला शेप असेल तो शेप त्याचा चेंज होऊन जातो. त्यालाच डिनेचरेशन ऑफ प्रोटीन असं म्हटलं जातं. फिगरमध्ये तुम्ही बघू शकतात नॉर्मल प्रोटीनचा शेप कसा आहे, डिनेचरेशन झाल्यानंतर त्याच्या शेपमध्ये कसं चेंजेस आला आहे. हा जो चेंज इन शेपची प्रोसेस आहे त्याला डिनेचरेशन म्हटलं जातं. आता डिनेचरेशनमध्ये किंवा डिनेचरेशन झाल्यामुळे काय काय कॉजेस होतात, तर डिनेचरेशन कॉजेस चेंज इन बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोटीन. प्रोटीनची जी काही बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असते ती लॉस होते, त्याचबरोबर त्याचे प्रॉपर्टीजही लॉस होतात. आता हे कशामुळे होतात, काय एजंट्स किंवा काय फॅक्टर्स अफेक्ट करतात ज्याच्यामुळे डिनेचरेशन प्रोसेस ऑकर होते. तर डिनेचरेशन ऑकर बिकॉज ऑफ दी चेंज इन pH, चेंज इन टेम्परेचर, चेंज इन आयोनिक स्ट्रेन अँड चेंज इन सोल्युबिलिटी. हे फॅक्टर्स आहे. यांच्यामध्ये जर चेंजेस होत असेल सुटेबल जसं त्या प्रोटीनला रिक्वायर्ड आहे तशी कंडिशन जर मिळत नसेल या फॅक्टर्सशी रिलेटेड, तर प्रोटीन डिनेचरेशनच्या प्रोसेसमध्ये जातो, त्याचा शेप चेंज होऊन जातो, त्यामुळे त्याची ॲक्टिव्हिटीही चेंज होते. दिस इज द डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. नेक्स्ट पॉईंट विल स्टडी इज द एन्झाईम्स. आता एन्झाईम्स काय आहे, तर एन्झाईम्स आर द प्रोटीन. हे वन टाईप ऑफ प्रोटीन आहे. सिम्पल वेमध्ये सांगायचं तर इट इज दी बायोलॉजिकल कॅटलिस्ट. लेट्स सी. Enzymes are naturally occurring proteins which act as a catalyst in biochemical reaction in living organism. जे प्रोटीन बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वर्क करतात त्यांना एन्झाईम्स असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये थाउजंड्स ऑफ बायोकेमिकल रिॲक्शन हॅपन्स होत आहेत आणि त्या बायोकेमिकल रिॲक्शन कॅरी होण्यासाठी, ऑकर होण्यासाठी कॅटलिस्टची गरज असते. तर तिथं प्रोटीन ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वर्क करतात. जे प्रोटीन त्या बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट म्हणून वर्क करतात त्यांना एन्झाईम्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचं आहे, दॅट इज द मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटलिस्ट. या एन्झाईमचं मेकॅनिझम कसं असतं, ते कसं ॲक्ट करतात, याच्यासाठी आपल्याला लॉक अँड की मेकॅनिझम हा स्टडी करावा लागेल. इट इज डिस्क्राइब्ड ॲज ए लॉक अँड की मेकॅनिझम. आता लॉक अँड कीचं मेकॅनिझम आपल्याला माहिती आहे. प्रत्येक की कोणत्याही लॉकला किंवा कोणतीही की कोणत्याही लॉकला सुटेबल नसते. फक्त त्याच की लॉकला ओपन किंवा क्लोज करू शकते जे त्याचं सॉकेटबरोबर फिक्स बसतात. जो काही कॅव्हिटी किंवा सॉकेट तयार झालेला असतो त्या लॉकमध्ये त्याच्याबरोबर जर एखादी की मॅच होत असेल तर तीच की त्या लॉकला ओपन करू शकते किंवा क्लोज करू शकते. सिमिलर वेमध्ये जो एन्झाईम कॅटलिस्ट आहे त्याचा मेकॅनिझम समजण्यासाठी आपल्याला लॉक अँड की मेकॅनिझम स्टडी करावा लागेल. द एन्झाईम हॅज द ॲक्टिव्ह साईड ऑन इज सरफेस. जे एन्झाईम्स असतात त्यांच्या सरफेसवरती एक ॲक्टिव्ह साईड असते. त्या ॲक्टिव्ह साईडला स्पेसिफिकचा शेप असतो and the substrate molecule can attach to this active site only if it has a right size and shape.
फक्त तेच सबस्ट्रेट मॉलिक्यूल त्या ॲक्टिव्ह साईटबरोबर अटॅच होऊ शकतात ज्यांचा साईज अँड शेप त्या ॲक्टिव्ह साईटबरोबर मॅच होतो. जर त्यांचा साईज अँड शेप मॅच होत नसेल तर ते ॲक्टिव्ह साईटबरोबर ते सबस्ट्रेट ॲक्टिव्ह साईटबरोबर अटॅच होत नाही, तिथं त्यांची कनेक्टिव्हिटी होत नाही, ते कनेक्ट होत नाही तिथं. आणि असे सबस्ट्रेट ज्यांचा साईज अँड शेप त्या ॲक्टिव्ह साईटबरोबर मॅच होतो ते सबस्ट्रेट त्या कॅव्हिटीमध्ये किंवा त्या ॲक्टिव्ह साईटबरोबर काय होतात, कंबाईन होतात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, त्या फिगरमध्ये दिस इज द सबस्ट्रेट आणि हा ॲक्टिव्ह साईट आहे. या ॲक्टिव्ह साईटची जी कॅव्हिटी आहे ती कॅव्हिटी या सबस्ट्रेटच्या शेपबरोबर परफेक्टली मॅच होत आहे. त्यामुळेच हा जो सबस्ट्रेट आहे दॅट इज गेट फिक्स इन टू दी ॲक्टिव्ह साईट. अँड वन्स द सबस्ट्रेट इज हेल्ड इन द करेक्ट ओरिएंटेशन इन द ॲक्टिव्ह साईट द एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म. हा एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. म्हणजे सबस्ट्रेटचा शेप जेव्हा ॲक्टिव्ह साईटबरोबर मॅच होतो तेव्हा ते या ॲक्टिव्ह साईटबरोबर कंबाईन होऊन जातात आणि हा जो कॉम्बिनेशन आहे सबस्ट्रेट आणि एन्झाईमचा त्याला एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. हे कधी फॉर्म होईल, जेव्हा सबस्ट्रेट हा करेक्ट ओरिएंटेशनमध्ये ॲक्टिव्ह साईटबरोबर कंबाईन होईल. वन्स द सबस्ट्रेट फिक्स in a correct orientation with active site the reaction is takes place. reaction takes place होतात, ऑकर होतात and the product is form. प्रोडक्ट फॉर्म होतं. वन्स द प्रोडक्ट फॉर्म इट लिव्ह द ॲक्टिव्ह साईट. प्रोडक्ट फॉर्म झाला का लगेच तो काय करतो, ॲक्टिव्ह साईटला लिव्ह करतो, सोडून देतो, त्याला निघून जातो तिथून. अँड द एन्झाईम देन रेडी टू ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट अगेन हा एन्झाईम फ्री होऊन जातो आणि तो पुन्हा ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वर्क करायला रेडी होतो. तो दुसऱ्या सबस्ट्रेटबरोबर कंबाईन होतो, त्याच्याबरोबर कंबाईन होऊन कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, रिॲक्शन ऑकर होते, प्रोडक्ट फॉर्म होतो. इन दिस वे त्याचा जो वर्क आहे तो चालू असतो. ॲट ए टाईम तो थाउजंड्स ऑफ सबस्ट्रेटबरोबर कंबाईन होऊन रिॲक्शन ऑकर करू शकतो किंवा रिॲक्शन करून प्रोडक्ट फॉर्म करू शकतो. द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स हॅज व्हेरी लो ॲक्टिव्हेशन एनर्जी. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स फॉर्मेशनसाठी खूप कमी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असते. त्याची जी ॲक्टिव्हेशन एनर्जी आहे ती व्हेरी लो आहे अँड बिकॉज ऑफ दॅट द रेट ऑफ रिॲक्शन इज व्हेरी हाय. म्हणून ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनचा जो रेट आहे तो खूप हाय आहे, म्हणजे ती खूप फास्टली ही रिॲक्शन ऑकर होत असते. दिस इज ऑल अबाउट दी मेकॅनिझम ऑफ एन्झाईम कॅटलिस्ट. नेक्स्ट पॉईंट विल स्टडी इज द इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ एन्झाईम कॅटलिस्ट. आता या एन्झाईम कॅटलिस्टचे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन काय. आता तुम्ही म्हणाल हा एन्झाईम जो आहे तो तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वर्क होतो, मग इंडस्ट्रीमध्ये त्याचं काय. तर असे खूप सारे एन्झाईम जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून त्यांना वेगळं केलं गेलेलं आहे किंवा त्यांच्यासारखे आर्टिफिशियल एन्झाईम्स तयार केले गेलेले आहे आणि त्याच्यापासून वेगवेगळे रिॲक्शन्स इंडस्ट्रीमध्ये ऑकर होऊन वेगवेगळे प्रोडक्ट्स फॉर्म होत असतात. तर तेच ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आहे कन्वर्जन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज युझिंग ग्लुकोज आयसोमरेज. ग्लुकोजचं कन्वर्जन फ्रुक्टोजमध्ये केलं जातं बाय युझिंग आयसोमरेज एन्झाईम. आयसोमरेज हा एन्झाईम आहे, याचा यूज करून ग्लुकोजचं कन्वर्जन फ्रुक्टोजमध्ये केलं जातं. सेकंड आहे मॅन्युफॅक्चर ऑफ नी अँटीबायोटिक्स युझिंग पेनिसिलिन जी असायलेज. पेनिसिलिन जी असायलेज हा एक एन्झाईम आहे, याचा यूज करून वेगवेगळ्या नवीन अँटीबायोटिक्स मॅन्युफॅक्चर केले जातात. मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट युझिंग प्रोटीएजेस. प्रोटीएजेस या एन्झाईम कॅटलिस्टचा यूज करून वेगवेगळे लॉन्ड्री डिटर्जंट्स प्रिपेअर केले जातात. मॅन्युफॅक्चर ऑफ इस्टर यूज इन कॉस्मेटिक युझिंग जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाईम. काही जेनेटिकली मॅन्युफॅक्चर केलेले सिंथेसाइज केलेले एन्झाईम्स आहे, त्या एन्झाईम्सचा यूज करून इस्टर प्रोड्यूस केले जातात, मॅन्युफॅक्चर केले जातात. त्या इस्टरचा यूज कॉस्मेटिकमध्ये होतो. तर दीज आर दी फ्यू इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम कॅटलिस्ट. नेक्स्ट पॉईंट विल स्टडी इज द न्यूक्लिक ॲसिड्स. Before going to what is nucleic acid, let's understand what is genetic information. The biological information which pass unchanged from one generation to the next generation is called genetic information. Genetic information ही अशी इन्फॉर्मेशन आहे जी एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास होत असते विदाऊट चेंजिंग. त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आपल्यामध्ये अशी काही इन्फॉर्मेशन आहे जी आपल्या पूर्वजामध्ये होती किंवा आपल्यानंतर येणारी जी जनरेशन त्यांच्यामध्ये तशीच इन्फॉर्मेशन असेल जी आपल्यामध्ये आहे किंवा आपल्या पूर्वजांमध्ये होती. ही जी इन्फॉर्मेशन आहे जी चेंज न होता एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास होत असते त्याला जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हटलं जातं. आता ही जेनेटिक इन्फॉर्मेशन पास कशी होते वन जनरेशन टू अनदर जनरेशनमध्ये. इट इज ट्रान्सफर टू न्यू सेल इज अकम्प्लिश बाय न्यूक्लिक ॲसिड. ही न्यूक्लिक ॲसिडच्या मदतीने एक जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये पास होत असते. मग न्यूक्लिक ॲसिड्स काय आहे किंवा त्याचे टाइप्स किती आहे. तर फर्स्ट लेट्स सी द टाइप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. देर आर टू टाइप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. वन इज ए रायबोज न्यूक्लिक ॲसिड
ज्याला RNA म्हटलं जातं, आणि वन इज ए डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड, ज्याला DNA म्हटलं जातं. आता RNA कुठं फाइंड होतं, तर RNA इज फाउंड मेनली इन सायटोप्लाझम अँड DNA आर फाउंड प्रायमरी इन द न्यूक्लियाय ऑफ लिव्हिंग सेल. DNA हा न्यूक्लियसमध्ये असतो आणि RNA हा सायटोप्लाझममध्ये असतो. न्यूक्लियोटाइड्स काय आहे, आता न्यूक्लिक ॲसिड अंडरस्टँड करायचं असेल तर न्यूक्लियोटाइड्स हे समजून घ्यावं लागेल. तर द रिपीटिंग युनिट्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड कॉल्ड न्यूक्लियोटाइड्स, म्हणजे ज्या रिपीटिंग युनिट्सने न्यूक्लिक ॲसिड फॉर्म झालेले असतात त्यांना न्यूक्लियोटाइड्स म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळे न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना कंबाईन होऊन न्यूक्लिक ॲसिड फॉर्म होतात. इट मीन इन अनदर वर्डमध्ये जर सांगायचं असेल तर न्यूक्लिक ॲसिड हॅव पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर. न्यूक्लिक ॲसिड जे आहे ते पॉलिमर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आहे, म्हणजे त्यामध्ये जे मोनोमर यूज होत आहेत ते न्यूक्लियोटाइड्सचे मोनोमर्स आहे. वेगवेगळे मोनोमर्स एकमेकांना कंबाईन होऊन न्यूक्लिक ॲसिड फॉर्म होतात. द न्यूक्लियोटाइड मोनोमर्स कन्सिस्ट ऑफ 3 कंपोनंट. आता हे न्यूक्लियोटाइड्स काय, तर न्यूक्लियोटाइड्समध्ये 3 कंपोनंट्स असतात. फर्स्ट वन इज ए शुगर किंवा त्याला मोनोसॅक्राइड्स असंही म्हटलं जातं. सेकंड जो आहे तो आहे नायट्रोजन कंटेनिंग बेस आणि थर्ड वन आहे फॉस्फेट ग्रुप. या 3 कंपोनंटला मिळून नायट्रोजन बेस, पेंटोज म्हणजे शुगर आहे ती पेंटोज शुगर, आणि फॉस्फेट ग्रुप या 3 कंपोनंटला मिळून न्यूक्लियोटाइड हे फॉर्म होतात. आणि हे वेगवेगळे न्यूक्लियोटाइड एकमेकांना कंबाईन होऊन न्यूक्लिक ॲसिड फॉर्म करतात. तर आपण हे सगळ्यांचा वन बाय वन स्टडी करणार आहोत. फर्स्ट विल स्टडी मोनोसॅक्राइड्स. मोनोसॅक्राइड्स इज नथिंग बट दी शुगर. बोथ RNA and DNA contain 5 member ring of carbon sugar furanase. न्यूक्लियोटाइड 2 टाइप्स आहे, एक आहे RNA आणि दुसरा आहे DNA. या दोन्ही न्यूक्लिक ॲसिडमध्ये 5 मेंबर कार्बन शुगर प्रेझेंट असते, दॅट इज दी फ्युरॅनस. मग RNAमध्ये कोणती शुगर असते आणि DNAमध्ये कोणती शुगर असते, ती इन RNA द शुगर कंपोनंट ऑफ न्यूक्लियोटाइड इज डी रायबोज. जी RNAमध्ये असते ती डी रायबोज शुगर असते. इट इज दी स्ट्रक्चर ऑफ डी रायबोज शुगर. इथं तुम्ही ऑब्झर्व करू शकता तिथे 5 मेंबर रिंग आहे ही फ्युरॅनससारखी, फ्युरनसारखी. इट इज द फ्युरॅनस आणि द 5 मेंबर रिंग आहे. दिस वन इज द कार्बन 1, 2, 3, 4 आणि दिस वन इज 5 कार्बन. टोटल 5 कार्बन्स. याचाच हा दुसऱ्या टाईपचा स्ट्रक्चर आहे. इथं नंबरिंगही दिलेली आहे, तर इथं तुम्ही बघू शकतायत. दिस इज द सिमिलर वन. DNAमध्ये कोणती शुगर असते, इन DNA द शुगर कंपोनंट ऑफ न्यूक्लियोटाइड युनिट इज 2-डीऑक्सी डी रायबोज. यामध्ये जी शुगर असते ती असते 2-डीऑक्सी. आता या वर्डवरून लक्षात ठेवा, 2 ही पोझिशन दर्शवते कार्बन नंबर 2 आणि डीऑक्सी म्हणजे तिथं OH ग्रुप जो आहे तो ॲब्सेंट आहे. इथं तुम्ही बघू शकतात देर इज नो OH ऑन कार्बन नंबर 2, त्यावरून त्याचा नेम आहे 2-डीऑक्सी डी रायबोज. आणि या नेमवरूनच DNAचा नेम काय डी इथं वर्ड आलेला आहे. म्हणजे DNAमध्ये जो डी वर्ड आला आहे ना, दॅट इज बिकॉज ऑफ दिस वन 2-डीऑक्सी डी रायबोज. अदरवाईज दोघांमध्ये 5 मेंबर रिंग आहे, बट जो DNA आहे त्यामध्ये कार्बन नंबर 2 वरती OH ग्रुप नाही आहे. त्यामुळे हा जो न्यूक्लिक ॲसिड आहे त्याचा नेम आहे डीऑक्सी न्यूक्लिक ॲसिड. लेट्स सी द नेक्स्ट वन इज दी नायट्रोजन कंटेनिंग बेस. जो सेकंड कंपोनंट होता न्यूक्लियोटाइडचा तो आहे नायट्रोजन कंटेनिंग बेस. आता देर आर 2 हेट्रोसायक्लिक नायट्रोजन कंटेनिंग बेस. 2 टाईप्सचे हेट्रोसायक्लिक नायट्रोजन कंटेनिंग बेस आहे. हेट्रोसायकल म्हणजे काय, आपल्याला बेन्झिन रिंग माहिती आहे, त्यामध्ये ऑल 6 कार्बन आहे. 1 कार्बन ॲटम जेव्हा एखादा हेट्रो ॲटमने नायट्रोजन असेल, सल्फर असेल, ऑक्सिजन असेल अशा हेट्रो ॲटमने रिप्लेस केलं जातं, त्याला हेट्रोसायक्लिक रिंग म्हटलं जातं. तर जे नायट्रोजन कंटेनिंग बेसेस आहे ज्यांच्यापासून न्यूक्लियोटाइड फॉर्म होतो आणि न्यूक्लियोटाइडपासून DNA किंवा RNA न्यूक्लिक ॲसिड फॉर्म होतात, तर त्या 2 टाईपचे हेट्रोसायक्लिक नायट्रोजन बेसेस आहे. फर्स्ट जो आहे दॅट इज दी बेस विथ अ 1 रिंग. असे बेस आहेत ज्यामध्ये फक्त एक रिंग प्रेझेंट आहे. आणि दीज आर डिराइव्ड फ्रॉम द पॅरेंट कंपाऊंड पिरिमिडिन. हे कशापासून तयार झालेले आहे, त्यामधला जो पॅरेंट कंपाऊंड आहे तो आहे पिरिमिडिन. इथं तुम्ही बघू शकता दिस वन इज द पिरिमिडिन पॅरेंट कंपाऊंड आहे. या नायट्रोजनला नंबर 1 दिला आहे, त्यानंतर 2, 3, 4, 5 आणि 6. आणि याच्यापासून जे नायट्रोजन कंटेनिंग बेसेस तयार झालेले ते आहे सायटोसिन, युरॅसिल अँड थायमिन. हे 1 रिंग नायट्रोजन कंटेनिंग बेस आहे. सेकंड जो आहे बेस विथ अ 2 रिंग. दीज आर डिराइव्ड फ्रॉम पॅरेंट कंपाऊंड प्युराईन. हे डिराइव्ह झालेले पॅरेंट कंपाऊंड प्युराईनपासून. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्युराईन. या प्युराईनपासून 2 नायट्रोजन कंटेनिंग बेस तयार झालेले, एक आहे ॲडेनाईन आणि दुसरा आहे गॉनाईन. यामध्ये नंबरिंग स्टार्ट होते फ्रॉम दिस नायट्रोजन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अँड दिस वन इज ए 9. तर यांची नंबरिंग आपल्याला लक्षात ठेवायची, कारण त्यांची लिंकिंग या नंबरवरूनच आपल्याला अंडरस्टँड होणार आहे. अप टू दिस काय काय झालं हे अंडरस्टँड करून घ्या. न्यूक्लिक ॲसिड हे 2 टाईपचे आहे.
न्यूक्लिक ॲसिडमध्ये एक DNA आहे, एक RNA आहे. DNA RNA फॉर्म होतात जेव्हा वेगवेगळे न्यूक्लियोटाईड एकमेकांना कंबाईन होतात, म्हणजे हे न्यूक्लियोटाईडचे पॉलिमर्स आहे. न्यूक्लियोटाईडमध्ये 3 सेगमेंट्स किंवा कॉम्पोनंट्स असतात ज्यांना मिळून न्यूक्लियोटाईड फॉर्म झालेलं असतं. फर्स्ट वन इज ए शुगर, ज्याला मोनोसॅकराईड किंवा पेंटोज शुगर म्हटलं जातं. सेकंड वन इज ए नायट्रोजन कंटेनिंग बेस. पेंटोज शुगर जी आहे ती 2 टाईप्सची आहे, एक डी रायबोज आहे आणि एक 2-डीऑक्सी डी रायबोज आहे. डी रायबोज ही RNAमध्ये असते, 2-डीऑक्सी डी रायबोज ही DNA असते. नायट्रोजन कंटेनिंग बेस पुन्हा 2 टाईप्स आहे, एक आहे सिंगल रिंगचं आणि दुसरा आहे डबल रिंगचं. सिंगल रिंगचं जो आहे त्यामध्ये पॅरेंट कंपाऊंड पिरिमिडिन आहे. यापासून 3 बेसिस तयार झालेले आहे, सायटोसिन, युरॅसिल अँड थायमिन. 2 रिंगचं जे बेस आहे त्यामध्ये 2 कंपोनंट तयार झालेले या पॅरेंट कंपाऊंड प्युराईनपासून, एक आहे ॲडेनिन आणि दुसरा आहे गॉनिन. आणि थर्ड जो कंपोनंट असतो न्यूक्लियोटाईडमध्ये तो असतो फॉस्फेट ग्रुप. इट इज अ व्हेरी सिम्पल ग्रुप. तर दिस इज दी न्यूक्लियोटाईड. आता कोणत्या न्यूक्लिक ॲसिडमध्ये कोणते नायट्रोजन कंटेनिंग बेसिस प्रेझेंट असतात? तर युरॅसिल ऑकर ऑनली इन RNA. युरॅसिल जो आहे तो फक्त RNAमध्ये असतो, DNA नसतो. वाईल थायमिन ऑकर ऑनली इन DNA. आणि थायमिन जो आहे तो DNA असतो, तो RNAमध्ये नसतो. म्हणजे जर ग्रुपिंग जर केली आपण, RNAमध्ये कोणते न्यूक्लियोटाईड आहे आणि DNA कोणते नायट्रोजन कंटेनिंग बेसिस आहे आणि DNA कोणते नायट्रोजन कंटेनिंग बेसिस आहे, तर RNAमध्ये जी शुगर आहे ती आहे डी रायबोज. DNA जी शुगर आहे ते आहे D2-डीऑक्सी रायबोज. जे नायट्रोजन कंटेनिंग बेसिस RNAमध्ये आहे ते आहे ॲडेनाईन, सायटोसिन, गॉनिन अँड युरॅसिल. आणि जे DNA जे बेसिस आहे ते आहे ॲडेनाईन, सायटोसिन, गॉनिन अँड थायमिन. इथं तुम्ही स्ट्रक्चरमध्येही बघू शकतात. दिस इज द न्यूक्लियोटाईड. हा जो आहे हा पूर्ण कंपोनंट न्यूक्लियोटाईड आहे. दिस वन इज अ फॉस्फेट ग्रुप, हा पेंटोज शुगर आहे आणि दिस वन इज ए नायट्रोजन बेस. सिमिलर आहे दोन्ही RNA आणि DNA. डिफरन्स फक्त कुठं आहे का जो RNA आहे तिथं पेंटोज शुगर जी आहे ती रायबोज आहे, 2 नंबरच्या पोझिशनवरती OH ग्रुप दिसते तुम्हाला. आणि जी DNA आहे त्यामध्ये डीऑक्सी रायबोज शुगर आहे, 2 नंबरच्या कार्बनवरती OH ग्रुप नाही, फक्त H ग्रुप प्रेझेंट आहे. सिमिलर वेमध्ये नायट्रोजन बेस जर बघितलं तर यामध्ये ॲडेनाईन यूज होतो, सायटोसिन यूज होतो, गॉनिन यूज होतो अँड युरॅसिल यूज होतो. तसं DNA ॲडेनाईन, सायटोसिन, गॉनिन अँड थायमिन 2 जे आहे ते कॉमन लक्षात ठेवायचे. ॲडेनाईन आणि गॉनिन हे दोन्हीमध्ये DNA आणि RNA या दोन्ही न्यूक्लिक ॲसिडमध्ये प्रेझेंट आहे. फक्त बाकीचे जे आहे 2 ते लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला. म्हणजे 4-4चे ग्रुप लक्षात ठेवा, इझिली तुम्हाला अंडरस्टँड होईल का RNAमध्ये न्यूक्लियोटाईड कोणता असतो आणि DNA न्यूक्लियोटाईड हे कोणतं असतं. नेक्स्ट पॉईंट विल स्टडी इज अ न्यूक्लियोसाईड. आता न्यूक्लियोसाईड काय, तर न्यूक्लियोटाईडमध्ये न्यूक्लियोसाईड असतं. तर न्यूक्लियोसाईड इज व्हेरी सिम्पल. इट इज अ फॉर्म बाय जॉईनिंग द ॲनोमेरिक कार्बन ऑफ फ्युरॅनोज विथ नायट्रोजन बेस. म्हणजे हा कसला कॉम्बिनेशन आहे, शुगर आणि नायट्रोजन बेसचा कॉम्बिनेशन आहे. नायट्रोजन बेस हा शुगरला कुठं जॉईन झालेला असतं, ॲनोमेरिक कार्बनवरती. ॲनोमेरिक कार्बन काय आहे, ऑलरेडी आपण ग्लुकोजचे सायक्लिक स्ट्रक्चर जेव्हा स्टडी केलं तेव्हा आपण तिथं बघितलं आहे. जो अल्डिहायडिक ग्रुप आहे त्याचा चेंज होतो, दॅट इज दी ॲनोमेरिक कार्बन. तर त्या ॲनोमेरिक कार्बनवरती नायट्रोजन जेव्हा कंबाईन होऊन जो काही कंपोनंट फॉर्म करतात त्याला न्यूक्लियोसाईड असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल लाईक दिस, हा पेंटोज शुगर अँड नायट्रोजनचं बेसचं कॉम्बिनेशनला न्यूक्लियोसाईड म्हटलं जातं. आणि या पेंटोज शुगरला जर फॉस्फेट ग्रुप जर अटॅच झाला इथं तर त्याला काय म्हणायचं, इट इज न्यूक्लियोसाईड. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन न्यूक्लियोसाईड अँड न्यूक्लियोटाईड. With pyrimidine base, the nitrogen atom at the one position bonds with 1- carbon of the sugar. जे पिरिमिडिन बेस असतात म्हणजे सिंगल रिंगचे जे बेसिस आहे त्यांच्याबरोबर ही पेंटोज शुगर कुठं अटॅच होते, तर पिरिमिडमधला जो नंबर 1 पोझिशन आहे म्हणजे तिथं नायट्रोजन होतं बघा बेसला, त्या नंबर 1 पोझिशन कंबाईन होते 1- कार्बन ऑफ द शुगर. शुगरचा जो ॲनोमेरिक कार्बन आहे त्याच्याबरोबर पिरिमिडिन बेसचा 1 नंबरचा नायट्रोजन कंबाईन होऊन न्यूक्लियोसाईड फॉर्म होतं. आणि जे प्युराईन आहे म्हणजे डबल रिंगचे जे बेसिस आहे त्यांच्यामध्ये द नायट्रोजन ॲटम ॲट 9 पोझिशन, जो नायट्रोजन 9 पोझिशनवरती प्रेझेंट आहे दॅट इज गेट कंबाईन विथ दी और दॅट फॉर्म बॉन्ड विथ दी कार्बन नंबर 1 और ॲनोमेरिक कार्बन ऑफ द शुगर. शुगरचा जो ॲनोमेरिक कार्बन आहे त्याच्याबरोबर जे डबल रिंग बेसिस जे आहे नायट्रोजनचे त्यांच्यामधला नायट्रोजन नंबर 9 कंबाईन होतो. इन दिस वे हे न्यूक्लियोसाईड फॉर्म होतात. Nucleotides are formed by adding a phosphate group to the 5-OH of the nucleoside. Thus, nucleotides are monophosphate of nucleoside. आणि जे न्यूक्लियोटाइड्स फॉर्म होतात ते काय फॉर्म होतात, न्यूक्लियोसाईड जो फॉर्म झालेला आहे त्यामध्ये जो 5-OH पोझिशन रिमेन आहे त्या शुगरची तिथं फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो आणि न्यूक्लियोटाईड फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बघू शकतात, दिस वन इज द शुगर, हा जो आहे हा नायट्रोजन बेस आहे
हा ॲनोमेरिक कार्बन आहे आणि हा कार्बन नायट्रोजन नंबर 9 आहे. सिमिलर वेमध्ये हा जो आहे कार्बन तो कार्बन नंबर 5 आहे. तर 5चा ओ जो आहे तो फॉस्फेट बरोबर कंबाईन झाला आहे आणि काय फॉर्म झाला आहे, न्यूक्लिओसाइड फॉर्म झाला आहे. सिमिलर वेमध्ये सिंगल रिंगचं नायट्रोजन बेस बघूया आपण. इथं ही जी शुगर यूज केलेली आहे ती 2-डीऑक्सी शुगर आहे, म्हणजे जी DNA यूज होत असते ती. त्याचा पण हा ॲनोमेरिक कार्बन आहे. या ॲनोमेरिक कार्बनला नायट्रोजन नंबर 1 कंबाईन झालेला आहे सिंगल रिंग नायट्रोजन कंटेनिंग बेसिसचा म्हणजे सायटोसिनचा. आणि जो 5 नंबरचा कार्बन आहे त्याचा जो ऑक्सिजन ग्रुप आहे त्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच झालेला आहे. इन दिस वे हे जे न्यूक्लिओसाइड्स आहे ते फॉर्म होतात. Abridged name of some nucleotides are AMP, DAMP, UMP, DTMP and so on. जे ब्रीज नेम आहे म्हणजे शॉर्ट नेम यूज केले जातात या न्यूक्लिओटाइड्ससाठी ते आहे AMP, DAMP, UMP. तर मग हे कशावरून डिसाईड केलेले आहे. हिअर द फर्स्ट कॅपिटल लेटर जो आहे दॅट इज डिराइव्ड फ्रॉम द करस्पॉन्डिंग द बेस. जो फर्स्ट कॅपिटल लेटर आहे तो बेसला रिप्रेझेंट करतो. म्हणजे यामध्ये A आहे तर हा जो बेस आहे तो आहे ॲडेनाईन. यामध्ये C आहे तो C म्हणजे काय, हा सायटोसिन ग्रुप आहे. जो सेकंड आहे दॅट इज दी MP स्टँड फॉर मोनोफॉस्फेट. जो MP दिलेला आहे दॅट इंडिकेट दी मोनोफॉस्फेट, म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप यूज होतोय ना दोघांमध्ये, सो इट इज दी मोनोफॉस्फेट. आणि जे स्मॉल डी वगैरे जे वर्ड यूज केले जात आहेत दॅट इज दी डीऑक्सिरायबो इन द न्यूक्लिओटाइड. तो डीऑक्सिरायबो म्हणजे जी शुगर DNA यूज होते त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी डी. म्हणजे हा जो युनिट आहे या युनिट्स जेव्हा पॉलिमर फॉर्म करतील एकमेकांना कनेक्ट होतील त्याच्यापासून DNA फॉर्म होईल. आणि असेच जेव्हा सिमिलर युनिट एकमेकांना कंबाईन होतील तर त्यांच्यापासून RNA फॉर्म होईल. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड. आता न्यूक्लिक ॲसिडचा स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं, आपण न्यूक्लिओटाइड बघितलं आहे, न्यूक्लिओसाइड बघितलं. जेव्हा वेगवेगळे न्यूक्लिओटाइडचे युनिट एकमेकांना कंबाईन होतात त्यांच्यापासून न्यूक्लिक ॲसिड फॉर्म होतो. आयदर DNA असेल किंवा RNA असेल. मग डिपेंड आहे कोणती शुगर यूज होत आहेत त्या शुगरवरून DNA किंवा RNA आपण डिसाईड करू शकतो. नायट्रोजन कंटेनिंग बेसिस कोणते यूज होत आहेत त्यावरून आपण DNA किंवा RNA डिसाईड करू शकतो. तर बोथ DNA अँड RNA आर पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड. हे न्यूक्लिओटाइडचे पॉलिमर असतात. फॉर्म बाय जॉईनिंग 3-OH ग्रुप ऑफ 1 न्यूक्लिओटाइड विथ 5- फॉस्फेट ऑफ अनदर न्यूक्लिओटाइड. यांची चेन कशी फॉर्म होते का एका न्यूक्लिओटाइडचा 3OH ग्रुप जो आहे, फॉर एक्झाम्पल हा एक न्यूक्लिओटाइड आहे आणि हा अनदर न्यूक्लिओटाइड आहे, तर यांचा मधला जो 3OH ग्रुप आहे दिस वन इज द 3OH ग्रुप ऑफ दिस DCMP. आणि दुसरा जो न्यूक्लिओटाइड आहे त्याचा 5- फॉस्फेट ग्रुप जो आहे म्हणजे हा ग्रुप जो आहे. डॅश जे नंबरिंग यूज केली जाते ते मेनली शुगरसाठी यूज केली जाते, हे लक्षात ठेवा. ते फॉस्फेट जो आहे 5 पोझिशनवरता आणि 3 जो आहे OH ग्रुप आहे एका दुसऱ्या न्यूक्लिओटाइडचा ते एकमेकांबरोबर जॉईंट होतात आणि इन दिस वे काय फॉर्म होते, एक न्यूक्लिओटाइडची 2 एंडची चेन फॉर्म होते. आणि त्यांचे जे दोन्ही एंड असतात ते एकमेकांपासून कसे असतात, डिस्टिंग असतात, डिफरंट असतात, वेगवेगळे चेन ते फॉर्म होतात. इन दिस वे असे खूप सारे युनिट एकमेकांना कंबाईन होतात. इथं फर्स्ट आहे आता 3OH ग्रुप कंबाईन झाला याचा 5 ग्रुप बरोबर म्हणजे फॉस्फेट बरोबर आणि इथं हा कॉम्बिनेशन तयार झाला. सिमिलर वेमध्ये आता यामधला जो 3- पोझिशन ती एम्प्टी आहे म्हणजे तिथं नवीन एखादा न्यूक्लिओटाइडचा ग्रुप तयार होईल त्याबरोबर 5, मग त्याची 3rd पोझिशन एम्प्टी असेल तो दुसऱ्याबरोबर. इन दिस वे लॉंग चेन फॉर्म होते. आणि ही जी पॉलिमर चेन असते न्यूक्लिओटाइडची दॅट इज नथिंग बट दी न्यूक्लिक ॲसिड. आयदर DNA असतील किंवा RNA असतील. तर ही जी चेन आहे यामध्ये जे फॉस्फेट शुगर हे जे आहे हे रिपीटिंग युनिट्स असतात त्यांना वेगवेगळे बेस काय झालेले असतात, अटॅच असतात. ही जी स्केलेटन आहे किंवा हे जे आहे मधली लाईन फॉस्फेट शुगरची त्याला शुगर फॉस्फेट बॅकबोन असं म्हटलं जातं. याला सिम्पल वेमध्ये या पद्धतीनेही रिप्रेझेंट केलं जातं. PS अँड B. P वरती 5- लिहिलं आहे कारण फॉस्फेट ग्रुप जो आहे तो कार्बन नंबर 5- वरती प्रेझेंट असतो आणि तोच कनेक्ट होतो दुसऱ्या न्यूक्लिओटाइडचा शुगर मॉलिक्यूल बरोबर ॲट 3- पोझिशन. एक एंड जो आहे तो 5- आहे आणि दुसरा एंड जो आहे तो 3- शुगरचा एंड आहे. तर म्हणजे दोन्ही एंड जे आहे ते डिस्टिंक्ट एंड आहे. इन दिस वे न्यूक्लिक ॲसिडचा स्ट्रक्चर फॉर्म होतो. ऑल दिस इज रिगार्डिंग दी प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड. होप यू अंडरस्टँड दिस. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप स्टडिंग. ऑल दी बेस्ट. थँक यू.